नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कशा आहात? मित्रांनो आज आपण बघणार आहोत नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार. मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. कारण आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला फक्त 30 सबस्क्रायबर कमी आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपण मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांची मुलाखतीचे व्हिडिओ सुरू करणार आहोत मित्रांनो. मित्रांनो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि नोटिफिकेशनवर ऑलवर करून ठेवा मित्रांनो. कारण मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे मित्र. चला मित्रांनो बघूया. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. PM किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महान सन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता लवकर शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. ती म्हणजे नमो शेतकरी महान सन्मान योजना. ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही नवीन योजनासुद्धा PM किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्ता 2,000 न मिळता 4,000 मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात 4,000 याच महिन्यात होणार आहे. वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या गोष्टीनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे. ही यादी पाहण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिलेले आहे. तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू. राज्य नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये 3 हप्ते असे 6,000 जमा होतात. सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26,000 रुपये जमा झालेत. त्याच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी 6,000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अशी करण्यात आली निधीची तरतूद. कोरोनानंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी निधीची तरतूद करण्यात येईल. त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मित्रांनो तुम्ही हे जाणून घेतलंच असेल. मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.